शिक्षक आणि माझ्या मित्रमैत्रिणींनो, सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव शर्वरी गणेश रेणुदास. आज मी बोलणार आहे त्या व्यक्तिमत्वाबद्दल ज्यानं स्वप्न पाहिलं आणि ते साकारलं. ते म्हणजे भारताचे मिसाईल मॅन, जनतेचे राष्ट्रपती डॉक्टर APJ अब्दुल कलाम. रामेश्वरममधील छोट्या गावात एका मुलाचा जन्म झाला. एकदम गरीब घरातले, पण त्यांचं स्वप्न हे आभाळ इतकं मोठं होतं. लहानपणी वर्तमानपत्र विकणारा मुलगा पुढे जाऊन भारताच्या रक्षणाचा आधारस्तंभ बनला. ते म्हणायचे, स्वप्न ते नसते जे आपण झोपेत पाहतो, तर स्वप्न ते असते जे आपल्याला झोपू देत नाही. कलाम सरांनी दाखवून दिलं की परिस्थिती कशीही असो, जिद्द, परिश्रम आणि देशप्रेम असेल तर काहीही शक्य आहे. आजचा दिवस खास आहे कारण आज आपण स्मरण करतो त्या व्यक्तीचं नाव, ज्यांनी आपलं सारं आयुष्य भारत देशासाठी खर्च केलं. ते म्हणजे भारताचे मिसाईल मॅन, जनतेचे राष्ट्रपती डॉक्टर APJ अब्दुल कलाम. 1931 मध्ये तमिळनाडूमधील रामेश्वरम या छोट्याशा गावात एका गरीब कुटुंबात एका मुलाचा जन्म झाला. आई घरकाम करायची, वडील बोट चालवायचे आणि हा छोटा कलाम वर्तमानपत्र विकून शिक्षण घेत होता. पण त्याच्याकडे होतं त्याचं मोठं स्वप्न. ते स्वप्न म्हणजे भारताचं नाव जगात उज्ज्वल करण्याचं. तो मुलगा नंतर भारताचा सर्वोच्च वैज्ञानिक बनला. अणुशक्ती चाचण्या हे सर्व त्यांच्या नेतृत्वाखाली यशस्वी झालं. देशभरातून एकच आवाज उठला, हा आहे आपला मिसाईल मॅन. त्याचबरोबर आज आपण वाचन प्रेरणा दिन देखील साजरा करतो. मित्रांनो, आजच्या मोबाईलच्या युगात पुस्तकांपासून आपण थोडं दूरच चाललो आहोत. पण खरी शक्ती फोनमध्ये नाही तर पुस्तकांच्या पानामध्ये आहे. एक चांगलं पुस्तक म्हणजे जणू एक आपला खरा मार्गदर्शक मित्रच असतो, जो आपल्याला योग्य दिशा दाखवतो. स्वप्न बघा, कारण स्वप्नामुळे विचार घडतात आणि विचार कृतीत बदलतात. जाता जाता एवढेच म्हणेन, स्वप्न आमचं प्रेरणा कलामांची, स्वप्न आमचं प्रेरणा कलामांची. वाचा, विचार करा आणि देशासाठी जगा. धन्यवाद. जय महाराष्ट्र, जय हिंद.